अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थिती बेताची असते. पालक स्वतः नोकरीत स्थिर नसतात, उत्पन्न कमी असतं आणि आयुष्यभराच्या अपूर्ण अपेक्षा मनात साठलेल्या असतात. अशावेळी मुलांना जन्म दिला जातो, पण त्यांच्या भविष्याची, मानसिक स्थैर्याची किंवा भावनिक सुरक्षिततेची फारशी चिंता केली जात नाही. याचं ओझं हळूहळू घराच्या वातावरणावर पडतं आणि घरात सतत चिडचिड, तणाव, नकारात्मक बोलणं आणि आरोप सुरू होतात. अशा वातावरणात वाढणारी मुलं मानसिकदृष्ट्या सुरक्षित राहत नाहीत. त्यांचा मेंदू कायम तणावात, म्हणजेच सर्व्हायव्हल मोडमध्ये काम करत राहतो. रोज घरात ऐकायला मिळणारे टोमणे, तुलना, दोषारोप आणि निराशा मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. बाहेरून ती मुलं शांत दिसत असली तरी आतून ती सतत भीती, गिल्ट आणि आत्मसंशयात जगत असतात. मानसशास्त्र सांगतं की सतत नकारात्मक वातावरणात राहिल्यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची ताकद आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो. ही मुलं आळशी किंवा नालायक नसतात, पण मानसिकदृष्ट्या थकलेली असतात. त्यांच्या शरीरावर सुद्धा याचा परिणाम दिसू लागतो. डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, झोप न लागणं, चिंता आणि नैराश्य यांसारख्या समस्या वाढतात. अनेक पालक आम्ही तुला जन्म दिला एवढं पुरेसं आहे या मानसिकतेत अडकलेले असतात. यालाच मानसशास्त्रात इमोशनल निग्लेक्ट म्हणजेच भावनिक दुर्लक्ष म्हणतात. मुलांच्या भावना, भीती, स्वप्न आणि मानसिक गरजा याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशावेळी मुलांना हळूहळू असं वाटू लागतं की आपलं अस्तित्वच ओझं आहे, आपली किंमत फक्त अपेक्षा पूर्ण करण्यापुरतीच आहे. याचबरोबर अनेकदा पालक स्वतःचं अपयश स्वीकारू शकत नाहीत. त्यांनी आयुष्यात जे साध्य केलं नाही, ज्या चुका केल्या, त्याचं ओझं ते नकळत मुलांवर टाकतात. आमच्यामुळे नाही, तू काही केलं नाहीस, तुझ्यामुळे घराची परिस्थिती अशी आहे, अशा वाक्यांमधून दोष कायमच मुलांवर दिला जातो. मानसशास्त्रात याला प्रोजेक्शन म्हणतात. स्वतःच्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणं, जेणेकरून स्वतःला दोषी वाटू नये. खरं पाहिलं तर अशा घरात वाढलेली मुलं कमकुवत नसतात. ती जास्त सहन करणारी, जास्त समजूतदार आणि जास्त जबाबदार बनलेली असतात. पण या सगळ्याची किंमत त्यांना द्यावी लागते. आत्मविश्वास उशिरा तयार होतो, आयुष्यात स्थिरता मिळवायला वेळ लागतो आणि मनात खोल जखमा राहतात. महत्त्वाचं सत्य हेच आहे की मुलं अपयशी नसतात. परिस्थिती बेताची असणं हा गुन्हा नाही, पण मुलांना भावनिक सुरक्षितता न देणं, सतत दोष देणं आणि नकारात्मक वातावरणात वाढू देणं ही एक मानसिक हानी आहे. पालक होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर मुलांच्या मानसिक, भावनिक आणि भविष्याच्या गरजांची जबाबदारी घेणं आहे. नकारात्मक वातावरणात वाढलेली माणसं आयुष्याचा मोठा भाग स्वतःला सावरण्यात घालवतात. त्यामुळे समाज म्हणून आणि कुटुंब म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की जबाबदारी टाळणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात.